कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजचा तपासाचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला आणि पर्यायाने सगळ्यांनाच कळेल की त्या दिवशी अपघातात नेमकं काय झालं होतं. तोपर्यंत प्लीज तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर राखाल अशी अपेक्षा करतो. दाजी म्हणतायत आज सगळं स्पष्ट करणार, पण काय सांगणार आहेत ते? दीपक, तू आधी टीव्ही बंद कर या ठिकाणी, कारण अमोलनं जर ऐकलं ना तर त्याला प्रश्न पडतील ज्याची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत. हो सर. अहो, खरंच भाऊजींच्या हाती काही लागलं असेल का? नक्कीच रुपाली ते, कारण अर्जुन दादा ज्या पद्धतीने बोलत होते ना त्यावरून तर असंच वाटतंय की त्यांच्या हाती नक्कीच काहीतरी लागले. हे बघा, अर्जा गेले 8 दिवस झाले आपल्याला शोधते आणि त्याला आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार ना. त्यामुळे त्यानं काहीतरी विचार केला असेल तो सांगेल आपल्याला. हो मामनजी, अहो पण अमोलसाठी तरी आपल्याला हे आधी समजायला हवं ना. हां, म्हणजे अमोल आता आपल्या जवळ असणार आहे तर त्याला धक्का बसू नये म्हणून आपणही तयार राहायला हवं ना. हे बघा, माझं ऐका. अर्जानं सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल, आपण थोडं थांबूया. विनू बाबा, आता आपण अमोलच्या बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. चुकून दाजी विसरले आणि त्यांनी सांगितलेलं अमोलनं ऐकलं तर अवघड होईल. दीदी आपल्याला सोडून गेली हे त्याला सांगणं. बापू, आपल्याला त्याला हेच सांगावं लागणार असेल ना तर आधी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. ठीक आहे रे, अमोलपर्यंत जे काही पोचवायचं असेल ना ते अगदी विचार करून पोचवायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे अर्जुन काय सांगणार आहे ते आपण अर्जुनला आधी विचारावं असं मलाही वाटतंय. आपण त्यांना फोन करून बघूयात का? दिप्या, वरतीचा अमोलकडे व्यवस्थित आहे का बघ जा, त्याच्याशी बोल. हो. भांजे, काय करताय? मामा, आम्ही चित्र काढतोय. आत्ता कसलं चित्र? अरे दिव्या मामा, मी आणि जेव्हा उत्तराखंडला होतो ना तेव्हा मला ऑफिसला यायला उशीर व्हायचा, म्हणून मला झोप नाही यायची, म्हणून मी चित्र काढत बसायचं माझ्यासाठी मस्त. आणि आली मला शाबास म्हणायची. अरे पण त्याचा आत्ता काय? अरे मामा, आता नाहीये ना, म्हणून आली ती चित्र बघणार आणि मला शाबास म्हणणार. अमोल, चित्र पूर्ण झाल्यावर परत येईल? अरे आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मी चित्र काढत बसलोय आणि मला ती चित्र बघायलाच येत नाहीये. तू बघच, ती येईल आणि ती माझी पप्पी जीवन मला आय लव्ह यू पण म्हणेल, कारण मी खूप छान चित्र काढणार आहे डिप्लोमा. बाळा, तू काढ चित्र, काढ. कधी कधी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी सुद्धा पाखरांच्या चिवचिवाटामुळं पावसाला पण पडावंच लागतं. काय म्हणजे? काय नाही, तू काढ चित्र. भूक लागली की सांग, मोमा काहीतरी खायला घेऊन येईल. ओके दिपे मामा. देवा, अमोलच्या मनासारखं घडू दे. आमच्या कुटुंबावरची नाराजी सोडून दे. त्या निरागस लेकराच्या हाकेसाठी दीदीला परत पाठव. अमोलला त्याची माप परत दे देवा. अमोलला त्याची माप परत दे.
देवा, आजपर्यंत तू जो मार्ग दाखवलास त्याच्यावर चाललो मी. तू दिशा दाखवलीस मी चालत राहिलो. पण आता नाही. आता मला माझ्या गरजेसाठी, माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करावं लागणार आहे. बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण आता सगळ्यात महत्वाचं मला माझं कुटुंब आहे, मला माझं बाळ आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. तो ह्या सगळ्यात जर तू साथ दिलीस ना, तर हे सगळं लय सोपं होईल. पण जर साथ नाही दिलीस तर एक बाप म्हणून मला जे करावं लागेल ना ते करेन मी. हा बोल दीप्या. हा दाजी, आता आम्ही सगळ्यांनी तुम्हाला टीव्हीवर बोलताना ऐकलं. तुमच्या हाती काय लागलंय का? नाही, अजून काय लागलं नाही, सांगतो लागल्यावर. हे बघा भाऊजी, तुम्ही जे काय सांगाल ना त्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण ना आम्हाला इकडे अमोलला पण सांभाळायचे. त्यामुळे आम्हाला जर आधी समजलं ना तर तशी आम्हाला मनाची तयारी करता येईल ना आमच्या. हो, अमोलची परिस्थिती पण तशी नाजूकच आहे अर्जुन. दादा, माझ्या हाती आत्ता असं फिक्स काय लागलं नाही. लागलं की सांगतो मी तुम्हाला, कळवतो. अरे पण आज सांगतो असं का म्हणलास तू? बापू, हे बघा, मी जे बोललोय ते खरं बोललोय. मी आज संध्याकाळपर्यंत आपल्याबद्दल काहीतरी स्पष्टपणा देईल. भाऊजी आहो, रुपाली, एक मिनिट. अर्जुन, तुला काही स्पष्ट कळलं तर तसं सांग आम्हाला. आणि इकडची काळजी नको करू, आम्ही आहोत या ठिकाणी. थँक्यू दादा. स्वप्नील सर, तुम्ही दाजींना सांगितलंय आपण अमोलची काळजी घेऊ. पण संध्याकाळी दाजी अमोलला नेमकं काय सांगतील याच्यावर त्याचं वागणं डिपेंड असणार आहे. हो ना, मी त्यासाठी म्हणत होते भाऊजींना काहीतरी क्लिअर सांगा. पण रुपाली, आधीच अडकलेल्या माणसाला आणखी अडकवण्यात काय अर्थ आहे? अर्जुन त्याचा मार्ग शोधेल. पण म्हणून परीक्षा घेतल्यासारखे आपण त्याला प्रश्न का विचारायचे उगाच? बरोबर आहे स्वप्नील. अर्जुन संध्याकाळी काय बोलणार याच्यापेक्षा अर्जुनला आणि अमोलला आधार कसा देता येईल याचा जास्तीत जास्त विचार करूयात आपण. पण बापू, आपण जे होतंय ते करतोयच ना हो. तरीही परिस्थिती नीट होत नाहीये. परिस्थिती नीट होत नाही ना, याला कारण आहे म्हणून. अगं, आजपर्यंत आपली आपल्या पाठीशी होती. ती लहान जरी असली ना तरी तिला सगळ्या गोष्टीची जास्त समज होती. पण आज तिची उणीव आपल्यातल्या कुणालाच भरून काढता येईना. दिदीची उणीव भरून काढणं कुणालाच शक्य नाही. म्हणून तर दाजींचा जीव थाऱ्यावर नाही ना. दिदीचं असं अचानक निघून जाणं दाजी मान्यच करू शकत नाही. कारण दिदीशिवाय या घराला घर पण नाही हो. विनोबाबा, दिदीशिवाय हे घर नाही आनंदी राहू शकत हो. आज काय होईल याची काळजी आहेच, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त काळजी मला अमोलची. कुठल्याच लहान जीवावर आईशिवाय राहण्याची वेळ येऊ नये हो बापू. अहो, मी अमोलची अवस्था पहिल्या दिवसापासून बघतेय. खूप आठवण येते त्याला अपरणाची. अहो, आपण एक काम करू. छोटे सरकारांना लगेच या गोष्टी नकोच सांगायला. म्हणजे अर्जुन दादा नक्की काय सांगतायत ते बघूयात आणि मग छोटे सरकारांना सांगायचं की नाही ठरवू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.